मरकड शंकरजी मरकड पत्रकार यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी समोर यायचंय। सर्व पाहुण्या मंडळीचं, सर्व नातेवाईकांचं, सर्व मान्यवरांचं विद्यालयाच्या वतीने मी शब्दशमनाने सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। यानंतर जे सेवक सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांची हा आनंद सोहळा ज्या महामानवांच्या त्याग, समर्पण, कार्यकर्तृत्व आणि संघर्षातून अनुभवायला मिळत आहे ते विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंगले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। या देवत्वाच्या सिंहासनावर आरूढ झालेले, आपल्या परिसराचं वैभव, या परिसराचं नंदनवन करणारे देव महामानव मारुतरावजी घुले पाटील साहेब या दोन महामानवांना प्रथमतः कोटी कोटी प्रणाम करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमदार नरेंद्र पाटील घुले साहेब, मैं जब आपकी ओर देखता हूं, जब तुम्हारा दर्शन हमें होता है तब ऐसा लगता है जिंदगी धूप और आप घना साया। आजच्या या कार्यक्रमाला परिसराचा सर्व वैभव असणारे सर्व महान कार्यकर्ते सगळे या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आजचा हा कार्यक्रम ज्यांच्या स्टाफनं घडून आणला, अगदी तनमन धनानं घडवून आणला, एवढा मोठा सन्मान सोहळा आमचा केला, ते मला नवजीवन देणाऱ्या माझ्या नवजीवन विद्यालय देगवणीचे सर्व स्टाफ, जमलेले सर्व अतिथी, माझ्या माता भगिनी, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी गेली 35 वर्ष या संस्थेमध्ये सेवा करतो। मला नोकरी कशी लागली थोडक्यात किस्सा सांगतो। साहेब, मी डीएड सुटलो, केस वाढलेले होते, टी शर्ट अंगामध्ये होता, जीनची पॅन्ट घातलेली होती, साहेब बैठकीत बसलेले होते, साहेबांच्या जवळ शेखसर होते आणि परदेशी भाऊसाहेब होते। मी गेलो त्यांच्याकडं, शेख सरांनी मला हाताने खुणवलं, मागे जा। माझ्या ते लक्षात आलं नाही, तेव्हा मग त्यांनी परदेशी भाऊसाहेबांना माझ्याकडे पाठवलं आणि त्यांना सांगितलं, याला सांग शाळेत जायचं, इथं नको येऊ म्हणून। ते माझ्याकडे आले, शाळेत काय म्हणाले, मला वाटलं आपलं काम काय होत नाही, पण त्या महामानवाचे माझ्यावरती एवढे उपकार आहेत की मला साहेब त्या काळात घरी निरोप आला होता कामावर हजर हो म्हणून। मला संस्थेचं खूप सहकार्य लाभलं या 35 वर्षामध्ये। आणि प्रथमतः एक गोष्ट मी सर्वांच्या समोर कबूल करतो, मान्य करतो की समाजकार्य करत असताना, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करत असताना साहेब माझ्याकडून काही बाबी चुकल्या असतील, संस्थेला त्रास झाला असेल, सर्वांच्या समक्ष नम्र होऊन आपल्याला
या 35 वर्षाचा शेवट संस्थेनं गोड केला. मला या ठिकाणी आणलं. सेवा करत असताना सगळे दिवस सारखे जातात अशा प्रकारचं नाहीये. कधी कधी असं होतं की बदली होते. बदली हा नोकरीचा अविभाज्य भाग आहे. पण एक भाऊंच्या भाषेत एक गोष्ट सांगतो की झटका दिल्याशिवाय खटका बसत नाही. बदलीचा झटका बसला रे बसला की खटका बसतो आणि माणूस नीट सरळ रेषेवर येतो. तर आयुष्यामध्ये असे झटके बसायलाच पाहिजे, तेव्हा खटके बसत असतात. मी वेगवेगळ्या विद्यालयामध्ये सर्व्हिस केली. सगळ्या विद्यालयाने मला भरभरून प्रेम दिलं. सर्व प्राचार्यांनी जीव लावला आणि विशेष स्टाफ म्हणजे विशेष सहकार्य या नवजीवन विद्यालय दहेगावण्याच्या स्टाफने मला केलं. भरभरून प्रेम मला दिलं. आज माझा मोठा सन्मान केला. आणि समाजकार्य करत असताना माझ्यावरती साहेबांचे खूप मोठे उपकार आहेत. एक दिवस मी आंदोलन करत होतो, आतमध्ये गेलो. कलेक्टर बरोबर चर्चा करत असताना अचानक साहेब आतमध्ये आले. साहेब आतमध्ये आल्यानंतर माझे हातपाय थरथर कापायला लागले. मला घाम फुटला. दरदरून माझी कोरड पडली. काय बोलावं कलेक्टरला ते मला कळेना. साहेब आतमध्ये आले. साहेबांनी सांगितलं की साहेब हे आमचे सरोदे सर आहेत. इतकी आपुलकी साहेबांनी त्या काळात दाखवली. साहेब म्हणजे एखादा जर पुढे चाललेला असला तर तो अधिक पुढे कसा जाईल ही मोठेपणाची भावना साहेब आपण आयुष्यभर जपलेली आहे. माझ्या घरची परिस्थिती मी जेव्हा सर्व्हिसला लागलो अत्यंत हलाखीची होती. 10वी पास झालो. 11वीला पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. 12वीला मला परीक्षा देता आली नाही. पण माझा भाऊ 1987 साली खामगाववरून नगरला थेट सायकलवरती गेला. साहेब डीएडचा फॉर्म घेतला. तो फॉर्म भरला. माझा डीएडला नंबर लागला आणि मी शिक्षक झालो. हा शिक्षकी पेशात येण्यामागचा माझ्या वडिलांची प्रेरणा आणि माझ्या भावाचे आशीर्वाद, दोन्ही भावांचे आशीर्वाद, त्याच्यामुळे मी शिक्षक झालो. काय शिक्षण क्षेत्र अतिशय पवित्र क्षेत्र आहे. अन्नदानम महदानम विद्यादानम ततः परम अन्नेन क्षणिकः तृप्ती यावत जीवतो विद्या. म्हणजे अन्नानं काही काळ तृप्ती माणसाची होते, पण ज्ञानानं विद्येनं आयुष्यभराची तृप्तता माणसाला लाभते. अशा पवित्र क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मला या संस्थेच्या माध्यमातून मिळालेली आहे. किती ज्ञानाचा उपयोग काय होतो. न चोर हजम न राज हजम न भातृहजम न भारकारी. चोर चोरू शकत नाही, राजा हिस्सा मागू शकत नाही, भाऊ वाटणी करून मागू शकत नाही आणि त्याचा माणसाला भार सुद्धा होत नाही. वेळ कुठे वर्धते नित्यम विद्या धनम सर्व धनम प्रधानम. तुम्ही जसं ती विद्या खर्च कराल तसं ते वाढत जातं. असं प्रधान धन देण्याचं काम आमच्या वाट्याला आलं. आम्ही धन्य झालो. आता इथे विद्यार्थी मित्र बसलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, एक शतक ज्ञानाचं आहे. या पुढची अर्थव्यवस्था जी आहे ती ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था असणार आहे. ज्ञानधिष्ठित अर्थव्यवस्था असणार आहे. आणि मग आज जगामध्ये ज्ञानाचा स्फोट झालेला आहे. पण असं असताना सुद्धा ज्ञानाबरोबर जे शहाणपण यायला पाहिजे, ज्ञानाबरोबर जो संयम यायला पाहिजे, तो संयम मात्र येत नाही. आणि म्हणून तरुण वर्ग जरा भरकटल्यासारखा वाटतो. काय झालं, एका गावामध्ये कीर्तन चालू होतं. अशोक महाराज बोर्डे सारखे अतिशय हुशार कीर्तनकार होते, कीर्तन करत होते. कीर्तनात त्यांनी सांगितलं की बाबांनो, कोणत्याही गोष्टीचा लोभ धरू नका. इदम न मम, याच्यातलं माझं काही नाहीये. मी ते मोकळ्या हाताने आलेलो आहे, मोकळ्या हाताने जाणार आहे. इदम न मम, या भावनेने तुम्ही जगा, असं कीर्तनकार सांगत होते. एक जण खूप हुशार होता. त्यानं काय केलं, शेजारी बसलेल्या व्यक्तीच्या खिशामध्ये हात घातला. त्याच्या खिशातल्या नोटा काढल्या
तो म्हणे हो असं काय करतो माझ्या खिसून नोटा तुम्ही काय काढता हा तो म्हणजे तुम्ही कीर्तन नाही ऐकलं का कोणत्या गोष्टीचा लोभ करायचा तुम्हाला कळत नाही का तुमचा किस्सा काय माझा किस्सा काय फरक काय पडतो हा पण बहादर होता कोल्हापूरच्या तालमीतून आलेला होता थोडासा मागे सरकला अवसानात घेतला आज का जोरात त्याला थापड मारतो की त्याने 2 पलट्या घेतल्या काय राव तुम्ही मला असं का म्हणता असं कशाला मारलं मला अरे नीट समजून सांगायचं ना असं मारण्याची कुठे पद्धत असते काय अरे बाबा तुझा किस्सा काय माझा किस्सा काय तुझा गाल काय माझा गाल काय एकच आहे ना म्हणे काय फरक पडला सांगायचं तात्पर्य असं आहे उतावळेपणा माणसामध्ये आलेला आहे या उतावळेपणाला जर आळा घालायचा असेल तर ज्ञानानेच आपण तो आळा घालू शकतो ज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती माणसात स्वाभिमान निर्माण करते आणि अज्ञान ही अशी गोष्ट आहे की ती माणसात लाचारी आणि गुलामगिरी निर्माण करते मारुतराव घुले पाटलांनी या परिसराचं निरीक्षण केलं इथला समाज मानला जातोय तो अज्ञानी आहे अशिक्षित आहे त्यांच्या व्यथेमागचं वेदनेमागचं कारण त्यांनी जाणलं आणि म्हणून या ठिकाणी 6 जून 1959 रोजी जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली उदात्त हेतून केली की माझा तळागाळातला माणूस शिकला पाहिजे तो चांगल्या पदावरती गेला पाहिजे ही थोर भावना त्यांनी ठेवून या ठिकाणी ज्ञानदानाचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आता ज्ञानदानाचं काम विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मी थोडक्यात आवडणार एक 5 मिनिट बोलणार आहे फक्त की आपण जीवन जगत असताना विद्यार्थी जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे आपल्या जीवनातला नको असलेला भाग काढून टाकला पाहिजे मग राग असेल लोभ असेल मोह असेल जे क्षणविकार आहेत ते आपण काढून टाकले पाहिजे एक पांचस्थ चालला होता वाटवरून चालला होता तो वाटवरून चालला जाता जाता त्याला एक पाथरवट दिसला पाथरवट म्हणजे मूर्ती घडवणारा तो पाथरवट दिसला पाथरवट मूर्ती घडवत होता अतिशय सुंदर मूर्ती त्याने घडवलेली होती हा पांचस्थ त्याच्याजवळ गेला त्याला म्हणाला वा काय मूर्ती तुम्ही घडवली राव मास्टरपीस आहे मास्टरपीस एकदम चांगली मूर्ती तुम्ही घडवली तेव्हा तो पाथरवट काय म्हणाला अहो महाशय ही मूर्ती मी घडवलीच नाही ही मूर्ती या दगडामध्ये अगोदर पासून स्थित आहे मी फक्त या दगडात एवढंच काम केलं की या दगडाचा नको असलेला भाग काढून टाकला नको असलेला भाग काढून टाकला दगडाची मूर्ती झाली त्या मूर्तीला देव पण आलं लोक त्याच्या पुढे माथा टेकतात विद्यार्थी मित्रांनो जाता जाता फक्त तुम्हाला एवढंच सांगेल नको असलेला भाग काढून टाका लोक तुम्हाला निश्चित नमस्कार करतील आणि जगायचं कसं हे हरिवंशराय बच्चन यांच्या शब्दामध्ये मला सांगावंसं वाटतं तुम्हाला कभी फूलों की तरह मत जीना कभी फूलों की तरह मत जीना जिस दिन खिलोगे टूट कर बिखर जाओगे जीना है तो पत्थर की तरह जीना है तो पत्थर की तरह जीना जिस दिन तरासे गए तो खुदा बन जाओगे टाकीचे घाव सोसा कष्ट करा 100% तुम्ही मोठ्या पदावर जाणार आहात जीवनाचं सोनं करायचं त्या जीवनाची माती करायची हे तुम्ही ठरवायचं विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा सूर्याकडे पाहतो चंद्राकडे जेव्हा पाहतो चंद्राचं सौंदर्य आपण पाहतो तेव्हा त्या सौंदर्यात परमेश्वराचा भास होतो जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेव्हा त्या सूर्यामध्ये परमेश्वराच्या सामर्थ्याचा बोध होतो आणि जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो तेव्हा परमेश्वरानं निर्माण केलेली अतिशय सुंदर चित्रकृती आपण पाहत असतो आपण खूप महान आहोत आपण खूप अनमोल आहोत
एक लाजवाब ठेवा आपला आहे असं समजा, स्वतःला कमी समजू नका आणि चांगल्या दिशेनं वाटचाल करा. जाता जाता तुमच्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो, या घरच्यातून पिलू उडावे दिवे घेऊन शक्ती. या नवजोत विद्यालयाचे जे घरचे आहे या घरच्यातून पिलू उडावे दिवे घेऊन शक्ती. आकाशावर झेप असावी उंबरठ्यावर भक्ती. या उंबरठ्यावर भक्ती ही प्रत्येकानं केली पाहिजे. जसं मी विद्यार्थ्याकडून अपेक्षा करतो तसं जमलेल्या सगळ्या या ग्रामस्थांकडून परिसरातल्या नागरिकांकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. आपला परिसर जर आणखी सुजलाम सुफलाम करायचा असेल, आपल्या परिसराला जर आणखी पुढे न्यायचं असेल, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आपल्या परिसराचं नाव जर घ्यायचं असेल तर कळकळीची विनंती करतो की आपला परिसरातलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला उभारी देण्याचं काम तुम्हाला इथून पुढच्या कालावधीमध्ये करावं लागणार आहे. निवृत्ती, आज आम्ही निवृत्त होतोय. निवृत्ती म्हणजे जीवनाची सेकंड इनिंग आहे. एका कवितेच्या माध्यमातून पुढच्या कालावधीमध्ये मी काय करणार आहे ते थोडक्यात सांगतो. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे, आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आधाराने कसे वसे मज जगावयाचे नाही, आधाराने कसे वसे मज जगावयाचे नाही. जीवनासाठी जीवनामध्ये मनामध्ये चिकार ऊर्जा बाकी आहे. एक जाता जाता फक्त एक सांगणार आहे. सरणावर सरणावर आता निघेन, सरणावर आता निघेन आनंदाने, पण मृत्यूचा नकार थोडा अजून बाकी आहे, पण मृत्यूचा नकार थोडा अजून बाकी आहे. इथं विद्यार्थी, तरुण विद्यार्थी सुद्धा भरपूर आहेत, तरुण युवक सुद्धा भरपूर आहेत. प्रतिमा इंगोले यांची पुन्हा एकदा ही कविता आहे आणि त्या कवितेच्या माध्यमातून त्यांनी तरुणांना संदेश दिलेला आहे. काय संदेश दिलेला आहे? पुन्हा एकदा उतरावी वीज, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटून उठावे स्नायू. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा, पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भरला जावा, पुन्हा एकदा घुमावा वारा युवक इथला भरला जावा. भुलावी तहान, विसरावी भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात. पुन्हा एक वार, पुन्हा एक वार. ही दहिरावणीची भूमी या तरुणांनी उजळून टाकावी आपल्या कार्यकर्तृत्वानं आणि त्याचा प्रकाश साता समुद्रापार जावा, हीच एक कळकळीची अपेक्षा व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर पुढील मान्यवर आहेत श्री अंबादास ठोंबे सर. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपल्या भावना आपण अगदी मोजक्या शब्दामध्ये व्यक्त कराव्यात. यानंतर आपल्याला आदरणीय साहेबांचंही भाषण ऐकायचं आहे. साहेबांचे विचार ऐकणं, साहेबांना ऐकायला